नमस्कार. आज आपण इथं एका विशेष प्रेस कॉन्फरन्ससाठी भेटत आहोत. याचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या कारवाई करतोय, तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पाठीमागे बोललो होतो की दूध भेसळ आणि केमिकलयुक्त दूध हे बनवण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही ठिकाणी अशा माहिती भेटत होत्या. गेल्या 2 दिवसापासून रादर 4 तारखेच्या रात्रीपासून याच्यावरती आम्ही एक मोठी इन्व्हेस्टिगेशन चालू केलेली आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे. कृत्रिम दूध, भेसळयुक्त दूध आणि याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं जे रॅकेट आहे ते रॅकेट आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि आता ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल गेल्या 2 दिवसापासून आम्ही टाकत आहोत. इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये ज्या काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई FDA मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. ही जी इन्व्हेस्टिगेशन अक्रॉस महाराष्ट्र कमीत कमी 5 जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून चालू आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे. त्याच्यातून पुढे जे इन्व्हेस्टिगेशनमधून माहिती आलेली त्याच्यावरची पुढची कारवाई पोलीस विभाग आणि FDA हे दोन्ही मार्फत पुढे नेण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की इंटेलिजन्स गॅदरिंग आणि त्याच्या आधारे कारवाई करणं. सर्वसाधारणपणे एक महिनाभरापूर्वी माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आली होती की इन्फॉर्मरच्या माध्यमातून तो स्वतः व्यक्ती मला भेटून हे जे नेटवर्क आणि रॅकेट आहे हे कसं चालतं याची इत्थंभूत माहिती मला त्या व्यक्तीनं दिली. ती माहिती दिल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन आम्ही केलं. ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर याच्याबद्दलचं पूर्ण इंटेलिजन्स गॅदरिंग आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन्ही आम्ही केल्या. इंटरनल अनालिसिस केलं टीमच्या मार्फत. ते अनालिसिस झाल्यानंतर मग पोलीस विभागाशी आम्ही संपर्क साधला, कारण आम्हाला हे लक्षात आलं की हे फक्त याच्यामध्ये क्रिमिनल एलिमेंट पण आहेत. त्यासाठी पोलिसांची मदत आपल्याला लागणार आहे. म्हणून मी स्वतः महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक पूर्ण टीम यासाठी असाइन केली. त्यांनी हे काम पोलीस विभागामार्फत कोऑर्डिनेट करण्यासाठी पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंग गिल यांना त्यामध्ये निर्देश दिले. तिथून पुढे पुणे ग्रामीणचे SP आणि माझी टीम यांच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन होत होतं त्या अनुषंगाने आवश्यक ती स्टेप्स माहिती काढणं चालू झालं. ज्या व्यक्तीवरती रॅकेटवरती संशयित होते त्यांच्यावरती वॉच ठेवण्यात आला. वॉच सुरू झाल्यानंतर त्याच्या मूवमेंट टॅप करण्यात आल्या. मूवमेंट टॅप करण्यात आल्यानंतर जो इनपुट आला आणि त्याच्यावरती रेड हँडेड आम्हाला त्याच्यामध्ये पकडायचं होतं ती माहिती आली. आणि हे ऑब्झर्व करत असताना जो प्रॉडक्ट डिलिव्हर करायचा होता, जे केमिकल आणि इतर गोष्टी डिलिव्हर करण्यासाठी तो व्यक्ती त्या ठिकाणी जात होता, त्यावेळेस आम्हाला माहिती भेटली. त्याचं व्हेरिफिकेशन झालं आणि जॉईंट टीमनी हे जे नेक्सस आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं टाकली. हे कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळ द्रव्यांच्या संघटित पुरवठ्याबाबत निश्चित व सर्वात महत्त्वाची कारवाई योग्य गुप्त वार्ता जी भेटली मला ती 11 जूनला प्राप्त झाली होती आणि त्याच्यानंतर हे काम सुरू झालेलं आहे. आज आपण 6 जुलैला आहोत. तर गेल्या जवळजवळ 1 महिन्यापासून याच्यावरती काम चालू आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. परंतु आत्ता जी गेल्या 2-3 दिवसात कारवाई झाली ती फक्त सुरुवात आहे. याचे धागेदोरे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खूप खोलवर आहेत, खूप ठिकाणी आहेत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. याच्यामध्ये भेसळ द्रव्ये आम्हाला जे सापडले आहेत ते स्कीम मिल्क पावडर, परमिट पावडर, इमल्सिफायर हे केमिकल आहे, इंडस्ट्रियल केमिकल आहे,
ते याच्यामध्ये वापरलं जातं. ते बॉन्डिंग एजंट म्हणून वापरलं जात आहे, की म्हणजे ज्यावेळेस पाणी किंवा SMP, हे टाकल्यानंतर ते बॉन्ड व्हा म्हणून त्यासाठी एक केमिकल, ज्याला इमल्सिफायर म्हणतात, ते वापरलं जातं. शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल आणि इतर सर्व गोष्टी यामध्ये वापरल्या जातात. हे याचं एक रॅकेट आहे, याचा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता याचा फॉर्म्युला तयार करणारा व्यक्ती तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. हे सगळं चालवणारा रॅकेट तोही आयडेंटिफाईड आहे, तोही अरेस्ट आहे. याचा मेजर केंद्र जे आत्ता सापडलेलं आहे ते मंचर, पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. याचा स्रोत जो आहे, तो मुख्य पुरवठादार जो आहे तो आहे मिस्टर सुशांत हिंगे. मिस्टर सुशांत हिंगे हा मंचरचा आहे. त्याचा सल्लागार जो आहे संदीप लोढा हा मंचरचा आहे. हा जो सल्लागार आहे ह्याचं फॉर्म्युलेशन करतो, किती प्रमाणात किती काय टाकलं की कशा पद्धतीचं ते दूध तयार होतं, आणि मग ते दूध एक तर मिक्स केलं जातं किंवा ते नुसतं दूधच तयार करून ते डायरेक्टली वेगवेगळ्या डेअरी मार्फत किंवा डायरेक्टली किंवा चिलिंग सेंटर या ठिकाणी सुद्धा विकलं जातं. आता यांची तोंडी त्यांनी आम्हाला माहिती दिलेली की या दोघांची पार्टनरशिप फर्म आहे. रेकॉर्डवर अजून आम्हाला तसं आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहोत, पण ते पार्टनर्स आहेत हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. यांची मोडस ऑपरेंडी काय, हा जो ॲडवायझर आहे आणि हा जो म्हणजे सुशांत हिंगे आणि संदीप लोढा हे जे दोघं जण आहेत, हे जरी दाखवताना वेगळे दाखवतात. म्हणजे हा ॲडवाइज करतो, मी फॉर्म्युलेशन देतो, तो जे आपले कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या डेअरी आहेत किंवा शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत पोहोचतो की हा मी फॉर्म्युला देतो, तुमच्याकडे हे दुधाची क्वालिटी कशी वाढवायची किंवा दुधाची क्वांटिटी कशी वाढवायची, हे केल्यानंतर तुमचं किती रुपयाला दूध पडतं. तर ह्याचा फॉर्म्युलाने तयार केलेलं दूध हे म्हशीचं जे दूध आहे क्वालिटी, त्या लेवलचं दूध हे सर्वसाधारणपणे 30 रुपये प्रति लिटर याप्रमाणे प्रोडक्शन हा करतो. हे सगळं केमिकल युक्त दूध. गाईचं असेल तर सर्वसाधारण 15 रुपये प्रति लिटर या रेटनी तो प्रोडक्शन करतो. आणि गाईचा रेट आता बघितलं 40च्या आसपास आहे. म्हशीच्या दुधाचा रेट ऑलमोस्ट 60+ आहे. म्हणून त्याच्यामध्ये ऍड करून ते वेगवेगळ्या डेअरी मार्फत, चिलिंग सेंटर मार्फत, कलेक्शन सेंटर मार्फत हे मार्केटमध्ये आणलं जातं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवलं जातं. यांची कार्यपद्धती जी आहे, शेतकऱ्यापर्यंत डायरेक्टली पोहोचणं, त्यांना विकणं ही एक आहे. म्हणजे फॉर्म्युला प्लस मटेरियल. दूध संकलन केंद्र जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आहे. चिलिंग सेंटर आहेत त्यांच्यापर्यंत ते जात आहेत, त्यांना पण हे फॉर्म्युला आणि मटेरियल देत आहेत. मोठे पॅकिंग केंद्र आहेत. त्याच्यानंतर भेसळद्रव्य यांचा पुरवठा हिंगे हे करतात, यांच्यामार्फत होतो. पाणी, SMP, परमिट पावडर, इमल्सिफायर, शॅम्पू, डिटर्जंट, पाम तेल याचं प्रमाणबद्ध जे काही त्यांनी फॉर्म्युला सो कॉल डेव्हलप केलेला आहे, आणि त्याची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मिस्टर संदीप लोढा यांची आहे, हे त्याप्रमाणे ते फॉर्म्युला तयार केलेला आहे. त्याप्रमाणे ते दूध तयार करतात, सो कॉल दूध म्हणजे केमिकल दूध ऍक्च्युअली, आणि ते चांगल्या दुधात मिसळतात किंवा डायरेक्टली पण त्याच प्रकारे फक्त मोस्टली विकतात. आणि त्याप्रमाणे त्याचं मग पुढची जी काही प्रोसेस आहे, पॅकेजिंग करणं, विकणं, मोठ्या डेअरी पण देणं वगैरे वगैरे वगैरे, ती पुढची प्रोसेस होते. आता सध्या जी आतापर्यंत व्याप्ती आहे ती 5 जिल्ह्यापर्यंत प्रथम दर्शनी आम्हाला आढळलेली. त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, ठाणे आणि 6वा जिल्हा सुद्धा त्याच्यात ऍड झालेला आहे, तो आहे जळगाव. आणि आत्ताच आज दुपारपर्यंत पुढच्या वेगळा एक जिल्हा ऍड झालेला आहे, तो आहे धाराशिव. आतापर्यंत आम्ही 7 जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय. तिथल्या इन्व्हेस्टिगेशन फर्दर चालू आहेत. इन्व्हेस्टिगेशन आता दोन्ही लेवलला चालू आहे. पोलीस लेवलला जे कस्टडीमध्ये घेतलेले आरोपी आहेत 13, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्यांच्या मदतीसाठी टेक्निकल टीम आमची लागणार आहे. त्याच्यामुळे 3 ऑफिसर आम्ही तिथे डिप्लॉय केलेले आहेत. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात आम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटली आहे, आमचे जे FBOs आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर, चिलिंग सेंटरवाले, कलेक्शन सेंटर्सवाले, स्कीम मिल्क पावडर जे आहेत किंवा शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचले. आम्हाला असंही निदर्शनास आलंय की या सेंटरपासून शेतकरी विकत घेऊन ते स्वतः त्याचं असं दूध मिक्स करतात, ते चिलिंग सेंटरला देत आहेत किंवा कलेक्शन सेंटरला देतात आणि त्यांच्या मार्फत पुढची प्रोसेस होते, अशा आमच्या निदर्शनास आलेलं आहे. हे करत असताना
असे आले की काही किराणा दुकानदार सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. 100 किलो 200 किलो स्किम मिल्क पावडर घेतात, मग ते शेतकऱ्यापर्यंत इतर विकतात किंवा त्याचे सहभागी होतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते. तर अशा प्रकारचं जे क्रिमिनल नेक्सस आणि नेटवर्क आहे या पद्धतीने आपण आयडेंटिफाय केलं आहे. त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करून पुढची कारवाईचे काम चालू आहे. पुणे ग्रामीण पोलीस जे आहे संदीप सिंग गिल हे त्या कामावर लीड करतात आणि त्यांचे जे LCBPI आहेत लोकल क्राईम ब्रांच हे त्यांचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर याच्यामध्ये पोलिसांच्या साईडने लीड करतात. माझ्या साईडने माझे असिस्टंट कमिशनर लीड करतात. मुख्य पुरवठादार जसं सांगितलं तसा हिंगे आहे. दुसरा जो आहे याचं जे बेसिकली हिंगे आहे हा नौकार डिस्ट्रीब्युटर म्हणून याचं अवसरी खुर्द मंचर इथं यांचं डिस्ट्रीब्युशनचं प्लांट आहे. त्याच्याकडून जवळजवळ 1385 किलो पावडर आपण जप्त केलेली बघितलेली आहे. हे जे नेक्सस आहे याचं रचना आणि व्याप्ती ही निश्चित करण्यासाठी आमचे FBI आणि पोलीस यांच्या विभागानं अथक प्रयत्न केले. त्याची चौकशी चालू आहे. याचं केंद्रबिंदू जे आहेत ते मिल्क कलेक्शन सेंटर्स आहेत, चिलिंग सेंटर्स आहेत. भेसळचा प्रकार आयडेंटिफाय केला, त्याचं प्रमाण आयडेंटिफाय केलेलं आहे, पुरवठा कालावधी, सल्लागार हे सगळं आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ 19 संकलन केंद्र चालक, याच्यामध्ये आरोपी जवळजवळ 26 आहेत, त्याच्यातले 13 झालेले. त्याच्यापैकी केंद्रावरची संकलन केंद्र चालक जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, प्लस चिलिंग सेंटर आहेत त्यांचे पण आहेत आणि काही शेतकरी ज्याच्यात इन्व्हॉल्व आले ते पण आहेत. मुख्य जो एक पुरवठादार आहे पावडर प्लांटचा तो आहे हेमंत कॉर्पोरेशन अकलूजचा. म्हणजे एका बाजूला ही पावडर जी सप्लाय होतो, म्हणजे जरी हा आता जो सांगितलं नाव हिंगे हा याच्यामध्ये सप्लाय असेल, पण याला जी पावडर भेटते किंवा पावडर डिस्ट्रीब्युशन होतंय तो सप्लायर आहे हेमंत कॉर्पोरेशन अकलूज, संजोग एंटरप्राइजेस. आणि दुसरा जो केमिकल म्हटलं मी सांगितलं एमल्सिफायर, याचा जो सप्लायर आहे तो संजोग एंटरप्राइजेस ठाणे इथला आहे. म्हणजे सोलापूरला मिल्क पावडर कडून घेतो, ठाण्यावरून केमिकल घेतो म्हणजे जे एमल्सिफायर आहे तो लायसन्स त्याच्याकडे नाही. आतापर्यंत पोलिसाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्याकडे लायसन्स हे वेगळ्या प्रॉडक्टचा आहे केमिकलवाला, या केमिकलचं नाहीये, तर तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे हेमंत कॉर्पोरेशन अकलूज पावडरसाठी मेन सप्लायर आणि संजोग एंटरप्राइजेस ठाणे हा एमल्सिफायरसाठी मेन सप्लायर, अशी परिस्थिती आहे. हे करत असताना आपण 4 तारखेच्या रात्री सर्वसाधारणपणे 4 आणि 5च्या रात्री ही कारवाई सुरू केली. जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडलं, त्याचं व्हेकलमध्ये पकडल्यानंतर त्याची पुढची कारवाई सुरू झाली. त्या व्हेकलमध्ये आपल्याला पावडर आणि इन्क्लुडिंग मिल्क पावडर, शॅम्पू प्लस पाम ऑइल, SMP आणि केमिकल जे म्हणतो आपण एमल्सिफायर, ह्या गोष्टी आपल्याला सापडल्या. आपण जे छापे टाकले हे जवळजवळ 9 आस्थापनामध्ये आपण त्याचबरोबर 39 नमुने त्याचे पण घेतले आहेत. ते टेस्टिंगसाठी ऑलरेडी आपण वेगवेगळ्या लॅबला पाठवलेले आहेत. जप्तीची अमाऊंट कालपर्यंत जी होती, काल संध्याकाळपर्यंत ती जवळ 1,44,22,934 रुपये, म्हणजे 1.44 कोटीच्या आसपास ती आपण 1,47,48 पर्यंत आहे. आता जो आपण म्हणतोय की हा जो अडल्चरंट आहेत हे तयार केल्यानंतर हे मंचरचं, त्यानंतर ते जे मिल्क तयार होतं ते पिरसाई मिल्क म्हणून आहे मंचर भैरवनाथ इथलं, त्यांच्यापर्यंत जातं. ते तिथं पॅकेजिंग पण करतात हे केल्यानंतर, आणि पॅकेजिंग करून ते विकतात. ते छोट्या डेअरीला देतात किंवा डायरेक्ट विकतात, किंवा छोट्या डेअरी पुणेमध्ये सुद्धा आहे तिथपर्यंत ते विकतात. तर हे पण त्याच्या निदर्शनास आलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण नाशवंत ज्यूस जे आहे ते मोर दॅन 20,000 लिटर त्याच ठिकाणी डिस्ट्रॉय पण केलेलं आहे. मंचरला हे जे पीरसाई आहे त्यांचं जय श्रीराम नावाचा काय संकलन केंद्र आहे, तेही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, हे याच्यामध्ये दिसतंय. तर ते करत असताना त्याच्या पुढची कारवाई आपण जे करतोय, कारवाई आपली 4 जुलैला सकाळपासूनच सुरू झाली होती, म्हणजे पहाटेपासूनच. आणि मग त्याच्या पुढच्या गोष्टी आपण करत गेलो. गुन्हे जे दाखल झालेले आहेत आपण मंचर पोलीस ठाण्यामध्ये
215/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि फसाई ऍक्टचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून हे 26 आरोपी आहे याच्यामध्ये BNS कलम 3(5) ज्याला म्हणतो तो कॉमन इंटेन्शन हा गुन्हा कलम त्याच्यात लावलेला आहे. कलम 61 हा क्रिमिनल कन्स्पिरेसीचा कलम लावलेला आहे. 111 संघटित गुन्हा हा पण याच्या इन्व्हॉल्व केलेला आहे. त्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीचं स्वरूप असल्यामुळे 123 गुन्ह्याच्या उद्देशाने विष प्रयोगाने दुखापत करणे हा पण त्याच्यामध्ये सेक्शन टाकलेला आहे. 274 विक्रीसाठी अन्न किंवा पेयात भेसळ करणे हा भेसळीचाही सेक्शन आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर 275 अपायकारक अन्न पेय विक्री हाही कलम त्याच्यात टाकलेला आहे. आणि फूड अँड सेफ्टी अँड जे रेग्युलेशन्स आहेत त्याच्या कलम 26, 27 आणि 3(1) हे असुरक्षित अन्नाचं टाकलं ज्याच्यामध्ये आणि प्लस 59 जे कलम आहे फसायचं तेही टाकलं ज्याच्यामध्ये 7 वर्षे ते अजन्म कारावास ही तरतूद आहेत. ह्याही आपण गोष्टी केलेल्या आहेत. कालपर्यंत 13 जणांना अटक केलेली आहे 26 पैकी. बाकीचं जे ट्रेसिंग चालू आहे त्याच्यावरती पुढच्या टीम पोलिसांच्या रवाना आहेत. तिथे आयडेंटिफिकेशन करून अरेस्ट करणं काम सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी अटक, जप्ती आणि नमुन्याची पुष्टी आपण करत आहोत. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. ती 9 तारखेपर्यंत आहे. आपल्या विभागाच्या मार्फत हे जे लायसन्स आहे त्याच्यातले 5 लायसन्स ऑन द स्पॉट इमिजिएटली निलंबन केलेले आहेत. 4 व्यवसाय बंद करण्याचं आपण सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करतोय कारण सार्वजनिक आरोग्यास याच्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे किंवा त्या उद्देशाने ते काम करत आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे म्हणून आपण हे करत आहोत. याचबरोबर आपण करत असताना हे जे 13 आस्थापना ज्या आहेत त्याचे नावं आपल्याला थोडक्यात सांगतो ज्या याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलेले आहेत. नौकार डिस्ट्रीब्युटर अवसारी बुद्रुक मंचर, हेमंत कॉर्पोरेशन अकलूज, पिरसाई मिल्क आंबेगाव, भैरवनाथ मालोडी तालुका दौंड, जय श्रीराम डेअरी फार्म पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव पुणे, मेसेस मातोश्री दूध डेअरी जळगाव सपका तालुका भोकरदन जिल्हा जालना, सोनू उर्फ चैतन्य घोरपडे पिल्लीव माळशिरस सोलापूर, डेलिविश अग्रो डेअरी पिलीव माळशिरस जिल्हा सोलापूर, गुरुदत्त दूध शीतकरण केंद्र कुडूस तालुका खेड जिल्हा पुणे, सह्याद्री डेअरी कवठे एमआय शिरूर जिल्हा पुणे, आनंद योगी दूध संकलन पिलीव माळशिरस सोलापूर, इंदापूर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स लिमिटेड सोनाई चिलीनग सेंटर पिळीव तालुका माळशिरस, प्रमोद घोरपडे राहुरी जिल्हा हिलानगर. असा एकंदर 13 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्याचे इन्व्हेस्टिगेशन परत चालू आहे. पोलिसांच्या साईडने चालू आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांचे चालू आहे. आता मी गुन्हे सांगितलेले आहेत ते परत रिपीट करणार नाही. सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे हे करण्याच्या दृष्टिकोनातून तर हे इंटेलिजन्स बेस्ड इन्फॉर्मेशन बेस्ड कारवाई आहे. लेड बाय FDA इन कोऑर्डिनेशन विथ पोलीस पर्टिक्युलरली पुणे रुरल पोलीस यांच्या याच्यावर केलेले आहे. आतापर्यंत 7 जिल्ह्यापर्यंत आपण वेगळ्या माध्यमातून पोहोचलोय. भारतीय दंड संहिता आणि फसाईचे कलम वापरलेले आहेत आणि आपल्या विभागामार्फतही ही कारवाई चालू आहे. महत्वाचा मुद्दा जो आहे क्रिमिनल नेक्सस याच्यातून उद्ध्वस्त करतोय. याच्यामध्ये इन्व्हॉल्व जे आहेत कलेक्शन सेंटर्स, चिलिंग सेंटर्स, शेतकरी, किराणा दुकानवाले किंवा इतर. आता हे बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की स्कीम मिल्क पावडर सेंटर्स हा एक त्याच्यातला महत्वाचा धागा आहे. त्याच्यामुळं जे आम्हाला संशयित वाटतंय आम्ही इन्फॉर्मेशन काढली. पुणे डिव्हिजन मधले सर्व जिल्हे, नाशिक डिव्हिजन मधले सर्व जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन मधले सर्व जिल्हे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे स्किल मिल्क पावडर प्लांट्स आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर्स आहेत यांच्यावरचं इन्स्पेक्शन आम्ही हाती घेतलेलं आहे. त्याच्यातूनही आम्हाला काही गोष्टी पुढे मिळालेल्या आहेत. त्याच्यातून पुढे गोष्टी भेटल्यानंतर ते कुणाला मिल्क पावडर विकतात, शेतकरी असेल किंवा चिलिंग सेंटर असतील किंवा मिल्क कलेक्ट सेंटर असतील किंवा डेअरीज असतील त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्हाला तिथेही काही वेगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्याचे धागेदोरे
मेजर डेअरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. हे करत असताना यांचा बँक ट्रान्सफर माहिती भेटताना आम्ही मोबाईलमधून पूर्ण त्या जो आरोपी होता त्याच्याकडून आम्हाला त्यांनी कुणाकुणापर्यंत काय आहे त्याचे टेक्स्ट मेसेजेस, काय पाहिजे, कधी पाहिजे, कुठं पाहिजे हे पण आयडेंटिफाय केलेले. त्याच्या आधारे आम्हाला 13-26 लोकांपर्यंत पोहोचता आलाय. अशाच प्रकारच्या आणखी 2 जे नेक्सस आहेत ते पण आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. त्याचं आयडेंटिफिकेशन चालू आहे. जसे हे 2 लोक आणि यांनी केलेलं आहे अशाच प्रकारची आणखी 2 गँग म्हणता येईल अशा अजून कार्यरत महाराष्ट्रात आहे. ही प्रायमरी माहिती आमच्यापर्यंत भेटलेली आहे. त्याच्यावरती आमचं काम चालू झालेलं आहे आणि हे पूर्ण नेक्सेस आपल्याला ब्रेक करायचं आहे. आता याच्यामध्ये ॲडिशनल कलम अजूनही लावले जाऊ शकतात. विशेष करून जे ज्यावेळी त्यांचे बँक फ्रीज करण्याची प्रोसेस याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन भरपूर झालं असल्यामुळे ती पोलिसांमार्फत ऑलरेडी चालू झालेली आहे. यांचे अकाउंट सील करण्याची प्रोसेस ती चालू झालेली आहे आणि गरज पडल्यास क्राईम प्रोसिड्स ऑफ क्राईम हा सेक्शन A107 BNS तो पण आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू. ऑर्गनाइज क्राईमचा आम्ही केलेलाच आहे आणि याच्यामध्ये काही आरोपी असे की त्यांच्यावरती ऑलरेडी फॉर एक्झाम्पल जो मेन आरोपी आहे तोच ना हिंगे याच्यावरती ऑलरेडी आमच्या फसाई अंतर्गत 2020 मध्ये लोडावरती ऑलरेडी 2020 मध्ये गुन्हा दाखल झालेला होता पण तो कोर्टातून डिस्चार्ज झालेला आहे. परंतु ते का डिस्चार्ज झाला, आम्ही कामामध्ये कमी पडलो का दुसरं काय झालं याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन त्याच्यातून करत आहोत. प्लस जे प्रोसिड्स ऑफ क्राईम याच्यावरती आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालंय किती, कुणाकुणाला गेलंय तो हे एंड टू एंड इन्व्हेस्टिगेशन होणार आहे आणि याला आम्ही जोपर्यंत हे नेक्सस पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत शासन शांत बसणार नाही आणि लोकांना जे चुकीच्या पद्धतीचं अन्न दूध देण्याचा जो प्रकार आहे क्रिमिनल आहे तो आम्ही उद्ध्वस्त करू. ही एकत्रित कारवाई आहे आणि इथून पुढेही अशा प्रकारची कारवाई कंप्लीट केली जाईल. सांगायचा मुद्दा एक संक्षिप्तपणे शेवटचा मुद्दा जो आहे तो हा आहे की हे कारवाई फक्त आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे. याच्यातून खूप मोठे धागेदोऱ्यांच्या हाती लागलेले आहेत आणि त्याच्यापर्यंत शेवटचा माणूस याच्यातला शेवटचं संघटन किंवा केंद्र किंवा डेअरी किंवा कोणी जे कोणी असेल त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. याच्यात काही शेतकरी पण इन्व्हॉल्व आहेत. स्वतः विकत घेतात, स्वतःचं दूध 10च्या ऐवजी 25 लिटर करण्यासाठी करतात आणि ते कलेक्शन सेंटरला किंवा डेअरीला देतात. आम्ही कलेक्शन सेंटर तिथे गेल्यानंतर ते कलेक्शन सेंटर किंवा चिलिंग सेंटर कोणत्या डेअरीपर्यंत पोहोचवतोय आम्ही तिथपर्यंतही पोहोचणार आहोत. काही डेअरीचे नाव समोर आलेले आहेत. आता आम्ही काही कोणतं अझम्पशनवरती काही बोलणार नाही. इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर जे कोणी इन्व्हॉल्व असेल त्यांचेही नावं आम्ही रिव्हील करू आणि त्यांच्यावरती जी आवश्यक आहे ती कारवाई करू. सध्या तुम्ही 3 डिव्हिजन मध्ये पिण्याची अधिकच कारवाईची उल्लेख केला. मुळे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे रिजन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फार केंद्रस्थानी दिसून येत आहेत. ही सर्वात मोठी कारवाई म्हणजे आमच्या एफडीआय विभागाच्या मार्फत दुधाच्या बाबतीत केली डेफिनेटली सर्वात मोठी कारवाई आतापर्यंतची आहे. ज्यावेळेस मला इन्फॉर्मेशन भेटली होती त्याच वेळेस आणि पाठीमागच्या स्टार्टिंगला बोललो होते की अशा प्रकारचं ऐकून आहोत पण बाय दॅट टाइम ती माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली होती पण अनालिसिस बाकी होतं, त्याचे धार्य दुर्बाचं ते व्हेरिफिकेशन बाकी होतं. हे सर्व आम्ही केल्यानंतर ही कारवाई केलेली. हे काहीतरी कोणतरी एखादी टीप दिली कोणतरी काही केलं म्हणून नाही. हे खूप ऑर्गनाइज आहे. तर जेवढं जास्त ऑर्गनाइज क्राईम असतो तेवढं जास्त ऑर्गनाइज पद्धतीनं आणि सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं. ते आम्ही करू शकलो आणि हे फक्त सुरुवात आहे कारण याचे धागे देणे भेटलेले आहेत ते भयंकर आहेत आणि म्हणून याच्यामध्ये जे जे इन्व्हॉल्व असेल त्यांना मी कशाही परिस्थितीतून स्पेअर करणार नाही. शासनाचं पूर्ण पाठबळ आहे. ते इन्व्हेस्टिगेशन अंती ठरेल. आजच्या डेटला जोपर्यंत याच्यामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंटचा इश्यू नाहीये. सिंपल जशा जे जे इन्व्हॉल्व असतील जे जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि ते जे येईल ते आपल्यासमोर असेल. हे 1-2 हे मी ज्यावेळेस सांग हिंगे जे आहे ते 2 वर्षापासून करतोय जो मेन कल्प्रिट आहे. पण अजूनही आम्हाला जसं पुढे जाऊ तसं आणखी त्याच्यातून अजून माहिती आहे ते तुमच्या समोर येईल. नाही मी आता नावं घेतले, मी तुम्हाला नावं सांगितले 13 नावं सांगितले. नाही संशयास्पद म्हणजे हे कुठे जात आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचलं. आम्ही एव्हिडन्स आला की त्यांचे नाव पण तुम्हाला डिक्लेअर करू.
हे तर प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचतो. मग ह्यांना मग का मी कधी म्हणलं आम्ही ऑर्गनाइज क्राईमचं सेक्शन ऑलरेडी इन्व्होक केलंय आणि त्याच्यामध्ये मोकोकाच्या अंतर्गत ज्या कंडिशन असतात त्या फुलफिल झाल्या तर तो यांच्यावरती लावण्यात येईल. फक्त त्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. डेफिनेटली आपण तो यूज करू, काहीच अडचण नाही. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांच्या तक्रारी पण डिटेक्टवर आल्या आहेत यापूर्वी. पण त्यांच्यावरती बचत राहिलेला नव्हता. एनडीए सामना किंवा इतर अधिकाऱ्याच्या किंवा पोलिसांचा यापूर्वी मुंडे साहेब आल्याच्या नंतरच ही कारवाई का होत नाही, मला वाटतं की एफडीए कारवाई करत राहतं. आपण आता ज्या कारवाई करतोय ह्या खूप फोकस्ड करतोय आणि इथून पुढे चालत राहतील. इन्फॉर्मेशन भेटते, इन्फॉर्मेशन देणारे पुढे येतात, ही चांगली गोष्ट आहे. माझी विनंती आहे की नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये अवेअर असलं पाहिजे आणि माझं सांगणं याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली त्यांनी याच्यापासून ऍक्टिव्हिटी बंद केल्या पाहिजेत. अन्यथा आम्ही कुणालाही स्पेअर करणार नाही. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत जाता पण काही लोकांना विचारी तुमची बदली होऊन जाते. नो कमेंट्स ऑन दॅट. सर ये हो जाते जिस तरीके से एक मिनिट. हा. आता हे कुठं कुठं दूध जातंय ते पण येईल. ज्यावेळेस ते कळेल की ह्या गोष्टीपर्यंत ह्या दुकानापर्यंत आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहोत. तो आत्ताचा आमचा हा पहिला जे इन्फॉर्मेशन आहे, जे इन्व्हेस्टिगेशन झालं ते इथपर्यंत झालंय. आता याच्यातून कुठपर्यंत पोहोचलंय त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पुढे येईल. एक प्रश्न होता मंचरमध्ये अटक करण्यात आलेला एक आरोपी पुण्यातील कात्रज डेअरीच्या माजी चेअरमनचा पुतणी आहे. त्या दृष्टीने काही तपास करण्यात आला आहे का? कारण की पुण्यातील एक मोठी डेअरी आपण हे कुणाचा नातेवाईक आहे, कुठं काम करतो एवढ्या पुरतं मर्यादित राहत नाही. हे थरो इन्व्हेस्टिगेशन आहे. त्याच्यामुळे जे जे काही कोणतेही धागे दोरे असतील, कोणत्याही ठिकाणी असतील, सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लिटली केलं जाईल आणि ते करण्यात येत आहे. ओके. सॉरी काय म्हणले? हे मिल्क प्रॉडक्ट जे कोणते असतील तर नाही, आपण वेदर ते ड्यूप आपल्या नियमानुसार केलंय, स्टँडर्डनुसार केलंय किंवा नाही केलंय हे अशा पद्धतीचं आपण बघतो. राईट. तर त्या दृष्टीने जर केलं नसेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करतो आणि म्हणूनच हे इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं, म्हणूनच ते सॅम्पल घ्यायचे असतात, म्हणून त्याच्यावरती आपले जे रेग्युलेशन सेफ्टी आणि स्टँडर्ड आहेत ते पाळले की नाही हे आपण तपासून त्यानुसार पुढची कारवाई करतो. तो प्रॉडक्ट कोणता असला, मिल्क असेल किंवा मिल्क प्रॉडक्ट जरी असेल किंवा बाकीचे फूड आयटम जरी असतील तर त्या दृष्टीने म्हणून हे मानकं जे ठरलेले आहेत 2006चा कायदा, 2006च्या कायद्याअंतर्गत 2011 पासून आतापर्यंत जवळजवळ 22 प्रकारचे जे मानकं आहेत ते पाळले जातात की नाही आणि त्याच्यामध्ये कोणतेही डेव्हिएशन झालं तर आपण त्यानुसार कारवाई करतो. बाटली पण त्या पाण्याचं पण आता हा एवढंच, परत आणखी दुसरीकडे कुठे चाललाय? ही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण वेगळे, त्याच्यामध्ये किती आता ते इन्व्हेस्टिगेशन पुढे येईल. कारण आता एका ठिकाणी जे आपण याला सापडला त्याच्यामध्ये जो शेतकरी सापडला तो स्वतः 2 डेअरीला देत होता, म्हणजे 2 चिलिंग सेंटर किंवा कलेक्शन सेंटरला तो देत होता. तर एकाकडे तो द्यायचा काहीतरी 80 लिटर, दुसऱ्याकडे काहीतरी 50 का 100 लिटर द्यायचा. आता चिलिंग सेंटर किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याकडून 10,000 लिटर जात होतं. मग आता आम्ही बघणार ते 10,000 लिटर मध्ये देणारे शेतकरी कोण आहेत, त्यांच्याकडे ही परिस्थिती आहे का, त्यांच्याकडे ते जनावर आहेत का, इथपर्यंत आम्ही जाणार. कारण शेतकरीने माझं नाव दाखवलं आणि मी जर 100 लिटर म्हणतो माझ्याकडे जनावर नसेल तर कुठून बनवणार आहे मी. तर हे सगळ्याच इन्व्हेस्टिगेशन थ्रू होईल, त्याला वेळ लागेल पण वी आर डुईंग इट. हे एंड टू एंड असेल. सर हिंदी में आना मैं चाहिए. हिंदी में की जगह मैं अंग्रेजी में बोलूंगा क्योंकि हिंदी में मुझे इतना ठीक तरह से बात नहीं करनी आएगी. नहीं, मैं अंग्रेजी में बात करता हूँ. So in Maharashtra, on the basis of solid information and input which I had got around 11th of June, personally, we started investigating, analyzing the information which I have got, which started verifying the information and inputs. Once it was verified that yes, there is some nexus and racket which produce almost chemical milk, then in coordination with police, we further started observing them. The main accused was put under observation. The movements were watched. Once that was watched and it was confirmed, then ultimately our action started on 4th of July in the morning.
about delivery of the products. What is used is SMP, skim milk powder, whey, permit powder, milk powder, emulsifier, shampoo, detergent, palm oil, and other items, among other things, to produce chemical milk. There are two major accused. One is Sushant Hinge, who provides milk powder and other. He was caught red-handed with all these items, as I mentioned earlier. And other one is emulsifier. That's an industrial chemical produced in Thane district. That person is also arrested. So these two things, basically that chemical comes from Sanjog Enterprises Thane, and powder comes from Hemant Corporation Akluz. There is advisor to Mr. Hinge, Sandeep Loda, who are working in coordination and cooperation. One gives advice on the basis of formula, what is to be used, how much is to be used, how this is to be produced. This is passed down to the either chilling centers, collection centers, or farmers or other stakeholders in production of milk and milk products. Then they produce it, either they mix it with the existing milk, either to enhance the quality of the milk or enhance the quantity of the milk, and that supplied either to the farmers, small dairy owners, or major dairy centers or milk product centers. This was identified. What we have been able to do is there are 26 accused, 13 have been arrested, FIR has already been launched, filed. These 13 people have been remanded to police custody of 5 days till 9th of July, and further investigation is on. The goods worth more than 1.47 crores have been seized. Plus, as I said, there are 13 people and entities as of now established. They have been named in the FIR. The main clauses which we have invoked are BNS 3.5, which includes common intention, 61 criminal conspiracy clause, organized crime under section 111 of BNS, then 123, 274, 275 of BNS was invoked, then 26, 27, 3 of FSI Act, along with section 59, which entails punishment of life imprisonment from 7 years to life imprisonment. That also been invoked. We are verifying their money trail. We are investigating it. Police is investigating the money trail. Their accounts transaction need to be stopped, so police is working on that to freeze those accounts. If needed, we can invoke section 107 of the BNS, which calls for proceeds of crime, because that business might be in hundreds of crores. As of now, we are not aware, but we are investigating it further. Much more information has come. The investigations is moving in two directions, one by police, other by FDF. My officers are further going and investigating the firms involved. Backward and forward linkages are being connected, dots are being connected, and we see there are 2 more such gangs do exist who are working in this sector, who are producing this and poisoning the milk and health and compromising health of the people. So we will not spare. Government is very determined, very clear. Whosoever is involved in this, they will be brought to justice, and this investigation will not conclude unless and until we root it out from Maharashtra. सर, लेकिन जिस तरीके से महाराष्ट्र में जैसे पान गुटखा मसाले की कार्रवाई, उसके बाद जो पेपर में जो सामान बेचा है उसके ऊपर कार्रवाई, अब जिस तरीके से पाउडर के दूध बेचे उसके ऊपर कार्रवाई, महाराष्ट्र में कौन कौन से दूध को परमिशन दी गई, तो उसके नाम आप बता सकते हैं जिसको बेचने की या आपके पास रजिस्ट्रेशन किया जाए, कौन से कौन से दूध? हाँ, परमिशन बेचने की दी है। नहीं, ये तो इतना लंबा है कि 4 लाख के आसपास मेरे फूड ऑपरेटर्स है, मिल्क के बहुत है, उसकी लंबी लिस्ट वेबसाइट भी अवेलेबल है। सो उसका लिस्ट तो बहुत बड़ा है, तो उसका लिस्ट बड़ा तो मुझे 2 दिन बोलने में लगेंगे। दैट इज नॉट पॉसिबल। ये है कि जो भी इस केस से या नेक्सस से जुड़े हुए हैं, जिनके भी नाम आगे आ रहे हैं, उनका हम इन्वेस्टिगेशन करके फर्दर जा रहे हैं। वो फार्मर हो या ग्रोसरी स्टोर वाला हो, उसमें वो भी हमें पता चला है, या चिलिंग सेंटर हो, कलेक्शन सेंटर हो, डेयरी हो,
whoever is involved, इंडस्ट्री जो केमिकल दे रहा है या पाम ऑयल जो इनको बेच रहा है, उनका अगर इन्वॉल्वमेंट है तो हम चेक कर रहे हैं. सो ऑल दिस नेक्सस इज बीइंग इन्वेस्टिगेटेड एंड वी आर टेकिंग फर्दर एक्शन. सर इनका मोटिव किस प्रकार से ये अभी बताया पूरा. लोगों को कैसे जोड़ते हैं, क्या बता के जोड़ते हैं, क्योंकि इतना बड़ा क्राइम सो मैंने बोला ना कि ये जो दो लोग हैं, क्या लालच देके ये सिंपल है ना, इकोनॉमिक्स है इसमें कि बफलो मिल्क इज देयर which is generally sold at around 60 plus rupees in the market. With this process and these ingredients, with this formula what they propose, they are able to produce per liter at the rate of 30. So if there is 100 liter of buffalo milk, what I will do, the farmer or the person who are involved in that, or farmer or chilling center or collection center or whoever he or she may be, is say they will add 200 more liters by this way. And that cost is 50% of the actual cost. So we are selling at 100% profit. This is what economics is. If it is a cow, it is almost 3 times profit. It is a buffalo, it is almost 2 times profit. So this is the economics behind it. ये क्यों कर रहे हैं? तो पैसे के लिए कर रहे हैं. अब ये पैसे के लिए ये कर रहे हैं, उनके साथ जो भी इन्वॉल्व है, whoever is, वो चिलिंग सेंटर है, डेयरी है, मिल्क प्रोड्यूसर है, फार्मर में कुछ हमें मिला. इसके साथ हमने नासिक में दूसरी जो कार्रवाई चालू है, वो भी वहां पे मिला कि उनका भी बड़ा इन्वेस्टिगेशन चल रहा है. उनके यहाँ भी पाउडर मिली, वो पाउडर वही मिक्स करता था, किसी को देता, उसका भी इन्वेस्टिगेशन पर चल रहा है. इट्स अ बिग रैकेट. वी हैव बीन एबल टू स्टार्ट द इन्वेस्टिगेशन, बट वी हैव टू टेक इट टू द लॉजिकल कंक्लूजन एंड एलिमिनेट इट, विच इज अ थ्रेट टू ह्यूमंस इन महाराष्ट्र. लेकिन जिस तरह एटलीस्ट जो हमें अभी तक पता चला है तो 2 साल से तो कम से कम है जो यहाँ इन्वॉल्व है. मे भी उससे ज्यादा हो सकता है. अभी तो सिर्फ 7 जिले तक पहुंचे हैं. मे भी आधा ज्यादा जिले भी हो सकते हैं, ज्यादा सेंटर्स भी हो सकते हैं. सो इस वी डोंट वांट टू एनी डू एनी गेस वर्क. सो एज एंड व्हेन वी आर एबल टू फाइंड आउट एंड कंक्लूड, देन वी विल लेट यू नो. लास्ट गोठे बऱ्याच सर हिंदी मध्ये सर दूध मिळतं ते 100 रुपये सॉरी जर्सी गाय हम्म. त्याचे पण गोठे बऱ्याच नाही, गोठ्याचा इश्यू नाही किंवा जर्सी गायचा इश्यू नाही. मिल्क अँड मिल्क 100 रुपये लिटरला विकलं जातं. को किती रुपयाला विकला हा काय आपला कन्सर्न नाही आहे. दुधाचा काय रेट असावा हे आपण ठरवत नाही, ते मार्केट फोर्सेस ठरवतात. त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असतात. जिथं भेसळ असेल आम्ही तिथे जाणार. सर एक आखिरी सवाल ये है, जिस तरीके से आप कार्रवाई कर रहे हो, उसके लिए कई जगह सराहनीय भी हो रही है आपकी, तो कई जगह पे कोई नाराज है, तो जिन्होंने कोर्ट का दरवाजा भी खटखटाया है, जिसको लेकर जिस तरीके से दावा किया कोर्ट में, बताया गया कि आप जब कार्रवाई कर रहे हो एफडीओ द्वारा, तो वहाँ नोटिस नहीं दिया जा रहा है. तो क्या जिस तरीके से कोर्ट में- आप कौन से केस के बारे में बता रहे हो? आप कौन सी है, स्पेसिफिक बताइए. किसानों के कहीं पे आप छापा डालते हो तो वहाँ पे नोटिस- किसानों पे कहाँ छापा डाला है मैंने? जहाँ पे जो इस तरीके से किसानों पे कहाँ छापा डाला है? दूध में जो मिलावटी करते हैं, जहाँ पे मिलावटी चीज बेची जाती है, हाँ. वहाँ पे जब कार्रवाई तो मिलावटी चिप जब सर्च एंड सीजर ऑपरेशन होता है, वो नोटिस देके नहीं किया जाता है. वो लॉ में प्रोविजन है, एक्ट में ही है. सर्च सीजर ऑपरेशन नोटिस देके नहीं किए जाते. एंड वी आर कॉम्पिटेंट अथॉरिटी टू गो एंड सर्च एंड सीजर. हमारे जो भी ओबीओज है, ऐसा ही होता है, रूल है वो. ओके, थँक्यू. बंद करा टाका. आता तुम्हाला पुढची प्रेस आहे हीची, ते ही इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती नाही बोलत. सर ऐसा काही दॅट इज ओके. सर आरपी भाई आपने जो कार्रवाई सॉरी, जो आपने कार्रवाई की एक्शन कैन वी गेट द वीडियो वो